भारतातलं हे प्रसिद्ध शिव मंदिर हिमालयात एवढ्या अवघड ठिकाणी असून सुद्धा प्रत्येक शिवभक्ताला एकदा तरी तिथे जाण्याची इच्छा असतेच। महाराष्ट्रातून केदारनाथ सहित 4 धाम यात्रा करण्यासाठी पहिल्या दिवशी दिल्ली पर्यंत पोहोचल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी हिमालयातल्या बारकोट येथे बसने पोहोचतो। तिसऱ्या दिवशी आपण पहिल्या यमुनोत्री धामला भेट देतो आणि पवित्र यमुना मैयाचे दर्शन घेतो। चौथ्या दिवशी बारकोट वरून निघून उत्तर काशी मधील प्रसिद्ध श्री विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेऊन संध्याकाळी गंगोत्री धाम येथे पवित्र गंगा मातेचे दर्शन घ्यायचे। पाचव्या दिवशी आपण बसने प्रसिद्ध देवप्रयाग येथे पोहोचतो, जिथे अलकनंदा आणि भागीरथी या 2 नद्यांचा संगम होतो आणि ह्याच नदीला पुढे गंगा नदी म्हणून ओळखले जाते। इथेच आपण संध्याकाळी भव्य गंगा आरती अनुभवतो। 6व्या दिवशी आपण देवप्रयाग ते सोनप्रयाग असा प्रवास करतो आणि वाटेत श्री धारीदेवी मंदिर, रुद्रप्रयाग संगम आणि श्री गुप्तकाशी या पवित्र ठिकाणांना भेट देतो। 7व्या दिवशी असतो केदारनाथचा 17 किलोमीटरचा ट्रेक, जो आपण चालत, पालखीने किंवा घोड्यावर बसून करू शकतो। त्या दिवशी आपला मुक्काम असतो केदारनाथ मध्येच। 8व्या दिवशी बर्फाच्छादित डोंगरांच्या पायथ्याशी असणाऱ्या श्री केदारनाथ मंदिरात भोले बाबाचे दर्शन घेऊन आपण पुन्हा सोनप्रयागला पोहोचतो। 9व्या दिवशी सकाळी बसने निघून वाटेत जोशी मठ येथे श्री नृसिंह मंदिराचे दर्शन घेऊन आपण बद्रीनाथ येथे पोहोचतो। 10व्या दिवशी आपण श्री बद्रीनाथ धामचे दर्शन घेतो आणि चीन सीमेवरच्या भारतातल्या पहिल्या माना गावाला भेट देतो। 11व्या दिवशी आपण ऋषिकेश येथे गंगा नदीमध्ये प्रसिद्ध असलेले रिव्हर राफ्टिंग करतो आणि त्यानंतर ऋषिकेश दर्शन करून संध्याकाळी त्रिवेणी घाट येथे गंगा आरती अनुभवतो। त्याच दिवशी रात्री ऋषिकेशहून हरिद्वार आणि दिल्लीकडे बसने पोहोचतो आणि शेवटच्या 12व्या दिवशी हरिद्वार किंवा दिल्लीहून ट्रेनने परतीचा प्रवास। ही संपूर्ण 12 दिवसांची 4 धाम सहल फक्त 28,499 मध्ये पायवाटने 21 ऑक्टोबरला आयोजित केली आहे। पायवाटच्या अनुभवी टीम बरोबर ह्या यात्रेत सहभागी होण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून आपली सीट आत्ताच बुक करा। बाकी सर्व डिटेल्स कॅप्शन मध्ये दिलेले आहेतच।